नमस्कार. आपण बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये आरक्षण उपवर्गीकरण व्हावं यासाठी एकीकडे मागणी होती, तर एका साईडला त्याला विरोध देखील होताना दिसते. आपण बघितलं असेल मातंग समाज फक्त एकच आहे की आरक्षण उपवर्गीकरण व्हावं यासाठी मागणी करताना दिसून येते, पण बाकीच्या ज्या 58 जाती आहेत त्या आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध करताना समोर येत आहेत. भाऊ, आपल्यासोबत ह्याच गोष्टीवर चर्चा करण्यासाठी माझे राज्यसभेचे खासदार अमरजी साबळे आहेत. आपण थेट त्यांच्याशी आरक्षण उपवर्गीकरण या विषयावर चर्चा करणार आहोत. भाऊ, काय सांगाल, एकीकडे आपण बघितलं असेल की मातंग समाज आरक्षण उपवर्गीकरणाची मागणी करतोय, तर बौद्ध समाज इतर 58 जाती आहेत त्या विरोध करताना समोर दिसून येतं. एकंदरीत काय ह्या घटनेकडे तुम्ही कसं पाहताय? मी मातंग समाजातील सर्व तथाकथित पुढाऱ्यांना आव्हान करतो की त्यांनी राज्य पातळीवर 5 वर्षापासून नोंदणीकृत असणाऱ्या 58 जातीच्या सदस्यांचा त्यांना पाठिंबा आहे का नाही हे त्यांनी दाखवून द्यावं. ते लोकांना फसवण्याच्या दृष्टिकोनातून 59 जातीला समान न्यायाने न्याय मिळाला पाहिजे अशासाठी आम्ही हे उपवर्गीकरणाची मागणी करत आहोत. अशा पद्धतीची ढोंगबाजी, अशा पद्धतीची लोकांना गुमराह करण्याची भाषा वापरताना दिसतात आणि म्हणून मी त्यांना आव्हान देतो, मी त्यांना चॅलेंज देतो की जर ते 59 जातीच्या हिताची मागणी करत असेल तर नवबौद्ध समाज सोडून त्यांनी 58 जातीच्या महाराष्ट्र प्रदेश स्तरावरच्या नोंदणीकृत संस्थांची पाठिंब्याची पत्र त्यांनी जाहीर केली पाहिजे. त्यांच्या जेवढे आंदोलन झाली त्या आंदोलनामध्ये फक्त मांग समाजाच्या व्यतिरिक्त कोणत्याही समाजाचा प्रतिनिधी दिसलेला नाही आणि त्याही पुढे मांग समाजामध्ये सुद्धा 8-10 जाती, मांग गरुडी, मांग राधे मांग अशा अनेक जाती आहेत. तर त्या जातीतली मांग समाजातल्या उपजातीची मंडळीसुद्धा त्या व्यासपीठावर दिसत नाही. याचा अर्थ असा, केवळ मांग समाजातल्या एका गटाने हे उपवर्गीकरणाचा डाव केवळ राजकीय स्वार्थासाठी आणलेला आहे. माझा दुसरा आरोप आहे आणि तो या देशातील तमाम हिंदू बांधवांनी हा धोका लक्षात घेतला पाहिजे. मुस्लिम लीगने या देशामध्ये अशाच पद्धतीची जातीय विभागणीची मागणी केली होती. लोकशाहीतील संख्यात्मक बहुमतामुळे मुस्लिम समाज कायमस्वरूपी राजकीयदृष्ट्या असुरक्षित राहील अशा पद्धतीचा ठराव मुस्लिम लीगने त्यांच्या अधिवेशनामध्ये केला होता. आता या ठिकाणी लोकशाहीतील संख्यात्मक बहुमतामुळे फक्त मुस्लिम शब्द काढून टाका आणि त्या ठिकाणी मातंग शब्द टाका. लोकशाहीतील संख्यात्मक बहुमतामुळे मातंग समाज कायमस्वरूपी राजकीयदृष्ट्या असुरक्षित राहील अशी भावना ही मातंग समाजातील तथाकथित पुढाऱ्यांची असल्यामुळे त्यांची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी त्यांनी हे चालवलेलं उपवर्गीकरणाचं नौटंकी आहे, नाटक आहे. परंतु ज्या मुस्लिम लीगने अशा पद्धतीची मागणी केली आणि त्याचा अंतिम परिणाम या देशाची फाळणी झाल्यामध्ये झालेला दिसून येतो, तशीच मानसिकदृष्ट्या फाळणी हिंदू समाजातील अनुसूचित जाती वर्गामध्ये ही विचारांची सामाजिक फाळणी करण्याचं पाप हे मातंग समाजातील तथाकथित राजकीय स्वार्थ साधण्यासाठी एकत्र आलेले पुढारी करत आहेत. त्याचा दुष्परिणाम या देशातील अनुसूचित जाती वर्गातील हिंदू समाजावर मोठा होणार आहे. त्यामुळे हिंदू समाजातील
समाज धुरीणांनी हिंदू समाज एक करण्यासाठी जे प्रयत्न करत आहेत, हिंदू सकल समाजासाठी जे प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत, त्या सर्वांनी मुस्लिम लीगच्या धर्तीवर मातंग समाजातील तथाकथित नेते मंडळी जे वाटचाल करत आहेत आणि एकत्रित हिंदू समाजाला जे धोका निर्माण करत आहेत त्याच्यापासून सावध राहिलं पाहिजे आणि 58 हिंदू अनुसूचित जाती पुन्हा संघटित करणं आणि त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी या मातंग समाजाच्या उपवर्गीकरणाच्या मागणीला विरोध केला पाहिजे आणि त्यांची मागणी ठेचून काढली पाहिजे. एकीकडे बघा, आंबेडकरी सामाजिक संघटना असतील किंवा पक्ष असतील किंवा समाजबांधव मोठ्या संख्येनं प्रत्येक जिल्हा पातळीवर आंदोलन करताना दिसून येते. पण मात्र काही मातंग समाजातील नेते जे आहेत ते एकदम खालच्या पातळीवर टीका करताना देखील आपल्याला दिसून येत आहेत. हे पहा की नवबौद्ध समाज हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने प्रेरित झालेला समाज आहे. खरं पाहायला गेलं तर अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाचा सर्वात जास्त लाभ हा नवबौद्ध समाजाला मिळणार आहे. एकूण अनुसूचित जाती वर्गातील लोकसंख्येच्या 62% लोकसंख्या ही नवबौद्ध समाजाची आहे. त्यामुळे एकूण अनुसूचित जातीसाठी असणाऱ्या 13% पैकी 7% आरक्षण हे नवबौद्ध समाजाला मिळणार आहे आणि त्यामुळे या उपवर्गीकरणाचा सर्वात मोठा लाभार्थी हा नवबौद्ध समाज ठरू शकतो. परंतु आपल्या फायद्यावर पाणी सोडून दलित समाजाचं संघटन झालं पाहिजे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने प्रेरित होऊन हा नवबौद्ध समाज हा रस्त्यावर उतरलेला दिसतो. जर या विधानसभेला हे उपवर्गीकरणचा मुद्दा मंजूर झाला आणि आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये नवबौद्ध समाजाचे कमीत कमी 21 आमदार निवडून येऊ शकतात. महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, जिल्हा बँक, साखर कारखाना, दूध संघ, खरेदी विक्री संघ या सर्व निवडणुकीमध्ये सर्वात जास्त लाभ आणि सर्वात जास्त प्रतिनिधित्व हे नवबौद्ध समाजाला या उपवर्गीकरणातून मिळणार आहे. परंतु हे एवढं मोठं लाभ, एवढं मोठं प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता असताना सुद्धा नवबौद्ध समाज उपवर्गीकरणाला विरोध करतो. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उच्च ध्येयाला प्रमाण म्हणून त्याच्यावर श्रद्धा ठेवून नवबौद्ध समाज ह्या आंदोलनामध्ये उतरलेला आहे. त्याच्यामध्ये नवबौद्ध समाजाचा कोणताही राजकीय स्वार्थ नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. एकीकडे बघितलं असेल की मातंग समाजातील काही नेते मंडळी जे भाषण चालू असतं प्रत्येक जिल्ह्यामध्ये, आता जे आरक्षण उपवर्गीकरणासाठी त्यांची मागणी आहे, स्टेजवर गेली की ते म्हणतात की एकीकडे कोर्टाचे आदेश आहेत, आरक्षण उपवर्गीकरण झालं पाहिजे, कोर्टाचा अपमान करतात, बाबासाहेबांचा अपमान करतात. तेच लोकांची अशी भावना आहे आणि तसे ते हे करत आहेत. हे पहा की उपवर्गीकरणाचा हा सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय आहे, ही वस्तुस्थिती आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय हा 6-1 असा 7 जजच्या बेंचने दिलेला निर्णय आहे. त्याच्यानंतर या देशामध्ये या निर्णयाची अंमलबजावणी आंध्रमध्ये झाली, तेलंगणामध्ये झाली, पंजाबमध्ये झाली, हरियाणामध्ये झालेली आहे. याचा अर्थ असा, सुप्रीम कोर्टाची अंमलबजावणी करणं हे कोणत्याही राज्य सरकारवर हे बंधनकारक आहे, हे आम्हाला मान्य आहे. त्याप्रमाणे होणारी कारवाई ती संविधानानुसार आहे, हेही आम्हाला मान्य आहे. परंतु त्याच्या अगोदर केशवानंद खटल्यामध्ये आणखी एका सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये आणि या
2024च्या सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयामध्ये हे तिन्ही निर्णय जर तपासले तर त्याच्यामध्ये यांचं मागासलेपण हे अनुभवजन्य पुराव्यावर, याचा अर्थ असा इम्पिरिकल डेटा लक्षात घेऊन तुम्हाला या उपवर्गीकरणाचा विचार करावा लागेल. मला आनंद वाटतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये याची स्पष्टता दिलेली आहे. यांचं मागासलेपण हे अभ्यासावं लागेल, जाणून घ्यावं लागेल. हा मुद्दा नंबर 1 सांगितला. नंतर सर्व जातींना आम्ही विश्वासात घेऊ हेही त्यांनी सांगितलं. विधान भवनाला, विधानसभेला आम्ही विश्वासात घेऊ हेही त्यांनी सांगितलं. आणि इम्पिरिकल डेटाचा सुद्धा आम्हाला विचार करावा लागेल हेही त्यांनी सांगितलं. याचा अर्थ असा की ह्या सर्व गोष्टी समजून घेतल्या तर समजून घेतल्या आणि समजून घ्यायच्या असतील तर यांना अनुसूचित जाती वर्गाची जनगणना करावी लागेल, इम्पिरिकल डेटा गोळा करावा लागेल, सर्व जातींना 59 जातींना विश्वासात घ्यावं लागेल, विधानमंडळाला विश्वासात घ्यावं लागेल आणि त्याच्यानंतर निर्णय करावा लागेल. मग संविधानाच्या आधारे जर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला असेल आणि सुप्रीम कोर्टाच्या यापूर्वी दिलेल्या निर्णयाचा मान राखून त्यांच्या आदेशाचं पालन करून सर्वांना विश्वासात घेऊन जनगणना करून इम्पिरिकल डेटा गोळा करून जर यांनी उपवर्गीकरणाचा निर्णय घेतला तर सर्व समाजाला विश्वासात घेतलं तर अनुसूचित जातीतल्या सर्व जातीसुद्धा ते आनंदाने मान्य करतील. परंतु आज मातंग समाज आणि त्यांचे तथाकथित पुढारी की सरकार आमच्या खिशामध्ये आहेत, मुख्यमंत्री आमचे दुसऱ्या खिशामध्ये आहेत आणि आम्ही म्हणाल ते ऐकणार आहेत, आम्ही म्हणाल तो निर्णय होणार आहे आणि त्यांनी निर्णय घ्यायचा निर्णय केलेला आहे, अशा पद्धतीचा जो आव स्टेजवरून आणि मोर्चातून जे आणतात हे चुकीचं आहे. आम्हाला विश्वास आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी संविधानानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाचे जे आदेश झालेले आहेत त्याच्या आदेशाचं पालन करून सर्वांना विश्वासात घेऊन इम्पिरिकल डेटा समजून घेऊन अनुसूचित जातीची जनगणना लक्षात घेऊन अनुसूचित जाती वर्गाची आजची परिस्थिती आणि त्यांचं मागासलेपण जाणून घेण्यासाठी जनगणना करून सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय करतील याचा आम्हाला विश्वास आहे. त्यामुळे मातंग समाजाने त्यांच्या पुढाऱ्यांनी जो आव आणलेला आहे तो चुकीचा आहे आणि लोकांना संभ्रम निर्माण करणं, लोकांना गुमराह करणं आणि नौटंकी करणं जे त्यांनी सुरू केलेलं आहे ते त्यांनी बंद करावं. आणि जर त्यांना 58 जातीचा पाठिंबा असेल तर त्यांनी 58 जातीच्या महाराष्ट्र स्तरावर नोंदणीकृत 5 वर्षापासून राज्यामध्ये काम करणाऱ्या आणि ज्या संघटनेला समाजाचं संपूर्ण समाजाचं समर्थन आहे अशा संघटनेचा पाठिंब्याचं पत्रक आणि त्यांची कागदपत्र पुरावे आम्हाला दाखल करावेत. हो, आरक्षण उपवर्गीकरणासाठी जातीनिहाय जनगणना किती फायदेशीर ठरेल? 1961 साली मातंग समाजाची लोकसंख्या ही 30% होती, नवबौद्ध समाजाची लोकसंख्या ही 33% होती आणि चर्मकार समाजाची लोकसंख्या ही 23-24% होती. हा बार्टीचा अहवाल आहे. आत्ता नवबौद्ध समाजाची लोकसंख्या नवबौद्ध समाजाची लोकसंख्या 62% आहे. मातंग समाजाची लोकसंख्या
ही 34% आहे, 24% आहे आणि चर्मकार समाजाची लोकसंख्या ही 14% आहे. आता हे म्हणतात की जर 2011च्या लोकसंख्येप्रमाणे जर नवबौद्ध समाजाची लोकसंख्या 61-62% असेल तर सर्वात लाभ त्यांना जास्त मिळेल आणि मातंग समाजाच्या हाती दुपटणं येईल. त्यामुळे ते म्हणतात की 1959 सालची लोकसंख्या ही गृहीत धरली पाहिजे. 2011ची जनगणना आपल्याकडे उपलब्ध असताना 1961 सालची जनगणना ही मान्य करून गृहीत धरा असं म्हणणं म्हणजे सुप्रीम कोर्टाचा आदेश झाल्यानंतर जिल्हा कोर्टाचा निर्णय हा फायनल धरा असं आर्ग्युमेंट होतं. म्हणजे हा मूर्खपणा आहे. अशा पद्धतीची बालिश मागणी ही मातंग समाजाच्या पुढाऱ्याने केलेली आहे. 2011 साली झालेल्या जनगणना बाजूला ठेवून 1961 साली लिहिली जनगणना ही गृहीत धरून तुम्ही नियोजन करा. अशा पद्धतीची मागणी जर मातंग समाजाचे पुढारी करत असेल तर हे सर्व पुढारी अत्यंत बालिश आहेत आणि जे वाटेल त्या मागण्या करताना दिसतात. ज्याला कायदा, नियम, लॉजिक, संविधान हे काहीच कळत नाही अशा पद्धतीची मागणी आहे. म्हणून 2011ची जनगणना मान्य करून 2026ची जनगणना ॲथॉन्टिक केली पाहिजे आणि 2026पर्यंत जी आहे ती जनगणना, जी आहे ती वस्तुस्थिती, जी आहे ती लोकसंख्या शास्त्रीय स्वास्थ्य निर्देशांक, मानव विकास निर्देशांक याचा सर्वांचा तौलनिक अभ्यास करून आपण उपवर्गीकरण करणे हे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे जर आदेश आहे, गरजेचं आहे, आवश्यक आहे तर याप्रमाणे निर्णय करा. अन्यथा महाराष्ट्र सरकारने मातंग समाजाच्या मागणीला बळी पडून कोणताही निर्णय घेतला तर तो निर्णय सुप्रीम कोर्टात चॅलेंज झाल्याशिवाय राहणार नाही. एकीकडे बघितलं असेल आरक्षणाला विरोध करण्यासाठी आंबेडकरी चळवळीतील सर्वच पक्ष संघटना एकत्र झालेल्या आपल्याला दिसून येतात. एवढंच नाही तर आनंदराज आंबेडकरांनी देखील हा लढा यशस्वीपणे पुढं चालवला. मात्र प्रकाश आंबेडकर यांची याबाबत कुठलीही भूमिका स्पष्ट झालेली नाही. प्रकाश आंबेडकर हे संभ्रमित नेते आहेत. त्यांना मातंग समाजाची पण मतं मिळवायची आणि बौद्ध समाजाची आणि अनुसूचित जाती वर्गातली सुद्धा मतं मिळवायची. याच्यामुळे ते तळ्यात मळ्यात राहण्याचा दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु आनंदराज आंबेडकर यांनी घेतलेली भूमिका अत्यंत रास्त आहे, बरोबर आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने प्रेरित होऊन त्यांनी घेतलेली भूमिका ही रास्त म्हणावी लागेल. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी भूमिका काही घेऊ द्या, परंतु आज संपूर्ण महाराष्ट्रातील अनुसूचित जाती वर्ग आणि विशेषतः नवबौद्ध समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने प्रेरित होऊन रस्त्यावर उतरलेला आहे. नेता कोणी असू द्या, नेता झोपला असू द्या, परंतु जनता जागी आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेचं प्रतीक आहे. आताच आपण अमरजी साबळे यांच्याकडनं आरक्षण उपवर्गीकरण एकीकडे मागणी होताना दिसते की आरक्षण उपवर्गीकरण झालं पाहिजे, एकीकडे विरोध होते, याविषयी आपण चर्चा केली. त्यांनी अत्यंत चांगल्या आणि सोप्या पद्धतीनं सर्वांना समजेल अशा भाषांमध्ये उत्तर देखील दिलेले आहेत. याच्यामध्ये नेमका फायदा कोणाचा, नुकसान कोणाचं, सर्व गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. एकीकडे जर आरक्षण उपवर्गीकरण झालं तर बौद्ध समाजाला अंदाजे 7% आरक्षण मिळेल
आणि सर्व ठिकाणी बौद्ध समाजाचं प्रतिनिधित्व करण्याची टक्केवारी देखील मोठ्या प्रमाणात वाढेल. आणि मातंग समाज फक्त राजकीय हौसापोटी काही पुढारी हे आरक्षण उपवर्गीकरणाची मागणी करतात व सरकारच्या बाजूने काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतात.